जर तुमच्या गळ्यात रुद्राक्ष असेल किंवा तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरत असाल तर ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कोणताही रुद्राक्ष घेतल्यानंतर सर्वात आधी त्याची पॉवर इन्क्रीज करावं लागतं, म्हणजेच त्याला शुद्ध आणि ऊर्जावान करावं लागतं, त्याला पॉझिटिव्ह करावं लागतं आणि यासाठी फक्त दोन गोष्टीची आवश्यकता आहे। यासाठी एक प्राचीन पद्धतीचा वापर करावा लागतो। सर्वात आधी तुम्हाला एका बाउलमध्ये गावरान गाईचे तूप घ्यावं लागेल आणि त्यात रुद्राक्ष किंवा जर रुद्राक्षाची माळ असेल तर ती माळ त्या तुपामध्ये 24 तासासाठी ठेवावं लागते। त्यानंतर लगेच ते रुद्राक्ष गावरान गाईच्याच दुधामध्ये 24 तासासाठी ठेवावं लागते। नंतर त्याला एखाद्या कापडाने पुसून थोड्या वेळ सावलीत वाळू घातल्यानंतर ते तयार होऊन जाते। तूप हे रुद्राक्षाच्या तंतूंना मऊ करतं आणि नैसर्गिक ऊर्जा जागृत करतं, तसेच दूध हे रुद्राक्ष शुद्ध करतं आणि त्याला नव्या सकारात्मक ऊर्जेने भरून टाकतं। ही प्रक्रिया केवळ तुम्हाला सकारात्मक ऊर्जा नाही तर रुद्राक्षाच्या दीर्घ आयुष्यालाही मदत करते आणि ही प्रोसेस करणं खूप आवश्यक आहे, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल। आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करायला हवा, जेणे की त्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती पडेल।